नमस्कार श्रोते हो. सोनेरी पाणी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण ऐकणार आहोत स्वरागिनी कथेचा अंतिम भाग. मागच्या भागात आपण वाचले होते, रागिनीने मोठ्या हिमतीने विजय आणि आनंदीताईंच्या विरोधात जाऊन स्वराचे गाण्याचे शिक्षण सुरू केले होते. आता पुढे स्वराच्या मेहनतीचे आणि रागिनीच्या इच्छाशक्तीचे चीज झाले. नशिबाने रागिनीला स्वप्न पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आज जेव्हा रागिनी स्वराला सोडवायला क्लासला गेली त्यावेळी प्रदीपने तिला भेटण्यासाठी बोलून घेतले होते. प्रदीपच्या चेहऱ्यावर हास्याची एक रेष उमटली होती. रागिनीला आपल्या हातातले पेपर दाखवत तो म्हणाला, तुम्हाला जी संधी पाहिजे होती ती माझ्या हातात आहे आणि या संधीचं सोनं करायचं काम तुमच्या हातात. प्रदीपचे हे बोलणे ऐकून रागिनी कोड्यात पडली होती. प्रदीपच्या हातातल्या पेपरकडे बघत तिने विचारले, काय आहे या पेपर्समध्ये? प्रदीप सांगू लागला, आपल्या शहरात सर्वात मोठी सिंगिंग कॉम्पिटिशन होणार आहे. जिंकणाऱ्याला 5 लाख रुपये रोख आणि एक ट्रॉफी देण्यात येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शहराची गान कोकिळा म्हणून गौरविण्यात येणार आहे. हे ऐकून रागिनीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिने घाईघाईत विचारले, मग स्वराला यामध्ये भाग घेता येईल ना? हो येईल, पण एक अडचण आहे, प्रदीप म्हणाला. अडचण? कोणती अडचण? आता रागिनीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होते. ही स्पर्धा दोघांच्या ग्रुपमध्ये होणार आहे. म्हणजे स्पर्धेत भाग घेणारा एकटा नसून दोघांचा ग्रुप असेल. जसे भाऊ बहीण, वडील मुलगा, बहिणी बहिणी किंवा मग आई आणि मुलगी. प्रदीपने स्पष्टीकरण दिले. आई आणि मुलगी? हे ऐकून रागिनी विचारात पडली. काय झालं? मी म्हणालो होतो संधीचं सोनं करणं तुमच्या हातात आहे. मित्रमैत्रीणचा नाही चालत का? किंवा मैत्रिणी? आपल्या क्लासमध्ये तर कितीतरी अजून चांगले गायक आहेत. स्वराबरोबर कोणीही चालेल ना? रागिनीने प्रदीपला विचारलं. हो नक्कीच कोणीही चालेल, पण मला वाटलं तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी चालून आली आहे, तर ती तुम्ही अशी सोडणार नाहीत. हे ऐकल्यावर रागिनीला काय बोलावे ते सुचेना. नाही, पण मी कसं गाऊ शकते? रागिनी म्हणाली. का नाही? स्वराबरोबर तर तुम्ही रोज रियाज करत आहात. अजून थोडी मेहनत घ्यावी लागेल. त्यासाठी 1 महिन्याचा अवधी आहे. नाही, हे शक्य नाही. माझ्या घरचे यासाठी तयार होणार नाहीत, रागिनी म्हणाली. ठीक आहे, तुमची मर्जी. माझं काम होतं तुम्हाला सांगणं. असेही तुम्हाला तुमचं स्वप्न दुसऱ्यांच्या हातात द्यायचं असेल तर? यानंतर प्रदीप काहीही न बोलता मुलांना शिकवायला गेला. रागिनीच्या डोक्यात मात्र विचारचक्र सुरू झाले. तिच्या कानात प्रदीपचे एक वाक्य पुन्हा पुन्हा ऐकू येत होते. काय करावे ते तिला सुचत नव्हते. स्वराचा क्लास संपल्यानंतर ती सरळ आईकडे गेली. घडलेली सगळी हकीकत तिने आईला सांगितली आणि बाबांच्या फोटोसमोर बसून रडू लागली. अनघाने रडणाऱ्या रागिनीच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, रागिनी, तूच म्हणाली होतीस ना आता मागे हटणार नाही. असं समज बाबांनीच तुझी इच्छा पूर्ण केली आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्यांनीच तुला दिली आहे. आत्तापर्यंत स्वराच्या पाठीमागे उभी राहिलीस ना, आता स्वतःसाठी उभी राहा. मी आता तुझ्या पाठीशी आहे. आईचे हे बोलणे ऐकून रागिनीला धीर आला. ती आईच्या गळ्यात पडून रडू लागली. खरं तर हे मी खूप आधीच करायला हवं होतं. माझं चुकलं ग. मी माझ्या मुलीच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहू शकली नाही. अनघा रागिनीचे डोळे पुसत म्हणाली, आई, आता जो तू पाठीमागे हात ठेवलास ना, तो पुरे आहे मला ही लढाई लढण्यासाठी. असे म्हणून आत्मविश्वासाने रागिनी घरी पोहोचली. आईचा पाठिंबा मिळाला होता, पण कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी तिला मधुकर रावांशी बोलणे योग्य वाटले. ते बोलण्यासाठी ती त्यांच्या रूममध्ये गेली. रागिनीचे बोलणे ऐकून मधुकर राव 1-2 मिनिट शांत बसले. त्यानंतर पाठीमागे हातात हात घालून फेऱ्या मारू लागले. हे बघून रागिनीची घालमेल वाढली. बाबा, काय वाटतं तुम्हाला? तिने पुन्हा एकदा घाबरत विचारले. स्वरा गात होती ते ठीक होतं. आपल्या घरची परिस्थिती तुला माहीत आहे.
तू गाणार आहे म्हणजे घरात वादळ येणार आणि त्या वादळाला सामोरे जायला मी समर्थ आहे. शेवटचे वाक्य ते एवढ्या पटकन म्हणाले की रागिणीला लवकर लक्षातच आले नाही. 2 मिनिट ते नुसतं शांतपणे त्यांच्याकडे बघत राहिली. त्यावेळेस ते परत पुन्हा एकदा म्हणाले, अगं बघतेस काय, जा रियाजाला सुरुवात कर. माझी सून आणि नातच जिंकले पाहिजे. मधुकरराव हसून रागिणीला म्हणाले. हे ऐकून रागिणीलाही हसू आले. बाबा, काय घाबरले होते मी. मला वाटले तुम्ही मला नाही म्हणताय. असं म्हणत रागिणीने पळत जाऊन मधुकररावांना नमस्कार केला. आईबरोबरच आता मधुकररावांचाही पाठिंबा रागिणीला मिळाला होता. तिने प्रदीपला कळवून लगेचच रियाजाला सुरुवात केली. विजय आणि आनंदीताईंना वेळेवर सांगायचे असे तिने ठरवले होते. प्रॅक्टिससाठी तिला आणि स्वराला आता 2 तास इन्स्टिट्यूटमध्ये थांबणे गरजेचे होते. घरातले काम आधीच आवरून ती क्लासला जात होती. हळूहळू रागिणी आणि स्वराला होणारा उशीर आनंदीताई आणि विजयच्या लक्षात आला. विजयने एक दिवस रागिणीला विचारले, एवढा उशीर का झाला आज? त्यावर लगेचच आनंदीताई म्हणाल्या, आज नाही, रोजच यावेळेस येतात दोघी. हो, ते मी सांगणारच होते. स्वरा आणि मी एका स्पर्धेत भाग घेतला आहे. त्याची प्रॅक्टिस चालू आहे म्हणून उशीर होतो, रागिणी म्हणाली. काय म्हणालीस? स्वरा आणि तू? विजयने दरडावून विचारले. हो, ही आपल्या शहरात होणारी सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये मी आणि स्वरा दोघीही गाणार आहोत. कोणाला विचारून तू हा निर्णय घेतलास? मला एकदा विचारावंसं पण वाटलं नाही का तुला? विचारून काय होणार होते? तू तिला परवानगी देणार होतास का? मधुकरराव मध्येच म्हणाले. अहो बाबा, पण बिन काही नाही. मी परवानगी दिली आहे माझ्या सुनेला. हां, आता तुम्हा दोघांना स्पर्धा बघण्यासाठी यायचे असेल तर येऊ शकता. अजून एक, ही स्पर्धा जिंकणाऱ्याला 5 लाख रुपये रोख मिळणार आहेत. शेवटचे वाक्य मधुकरराव मुद्दाम आनंदीताईंकडे बघत म्हणाले. 5 लाख रुपये रोख? आनंदीताई स्वतःशीच म्हणाल्या. मधुकररावांच्या पाठिंबुळे विजयचा विरोध मावळला होता, पण तरीही आपल्या परीने तो अनघाला कोणत्या ना कोणत्या कामात अडकून ठेवण्याचा प्रयत्न करत होता. स्पर्धेचा दिवस जवळ येत होता. स्पर्धा मोठी असल्याकारणाने शहरात ठिकठिकाणी स्पर्धेचे पोस्टर्स लागले होते. शहरातल्या नामांकित इन्स्टिट्यूटने या स्पर्धेमध्ये आपले स्पर्धक पाठवले होते. सूररंजनीतर्फे स्वरा आणि रागिनी म्हणजेच स्वरागिनी हा ग्रुप होता. स्वरा ही आईबरोबर मन लावून रियाज करत होती. स्पर्धेचा दिवस उजाडला. प्रदीप, स्वरा, विकास, अनघा, रागिनी आणि मधुकरराव हॉलमध्ये पोहोचले. स्टेजकडे पाहून रागिणीच्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. बाबांच्या आठवणीने तिचा गळा दाटून आला. आईने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरले. डोळ्यातले पाणी रागिणीने डोळ्यातच आटवले आणि ती पुढच्या तयारीला लागली. विजय आणि आनंदीताई मात्र तिथं आले नव्हते. स्पर्धेला सुरुवात झाली. एकाहून एक चांगले गायक तिथे उपस्थित होते. सुरुवातीला ग्रुपमधील प्रत्येकाला एक एक गाणं म्हणायचं होतं. स्वराने अर्थातच गणपती बाप्पाच्या गाण्याने सुरुवात केली. त्यानंतर रागिणीने गाणं म्हणण्यासाठी उभी राहिली. सर्वात प्रथम मनामध्ये तिने बाबांना नमस्कार केला आणि गायला सुरुवात केली. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गाणं ती इतक्या सुरेख गायली की तिथे त्या उपस्थित लोकांच्या मनात तिच्या गाण्याने तिचा ठसा उमटवला. या गाण्याबरोबरच आपलीच टीम विजेती होणार यावर प्रदीपची खात्री पटली. स्पर्धेतील पहिल्या फेरीचा निकाल लागला होता. 10 ग्रुपमधून 5 ग्रुप सिलेक्ट झाले होते आणि त्यामध्ये स्वरागिनी 3 नंबरला होत्या. 3रा नंबर जरी आला असला तरी रागिणीचे गाणे मात्र प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले होते. हॉलच्या बाहेर पडताना प्रत्येकाच्या ओठावर स्वरागिनीचे नाव होते. पहिल्या फेरीनंतर या स्पर्धेची उत्सुकता अजूनच वाढली होती. प्रत्येक ठिकाणी आता या स्पर्धेविषयी चर्चा रंगताना दिसू लागली. यामध्ये विजयचे ऑफिसही अपवाद नव्हते. अरे विजय, तुझी मुलगी एवढी छान गाते, तू कधी सांगितलं नाही? ऑफिसमधील एक सहकारी विजयला म्हणाला. यावर विजय काय उत्तर द्यावे हा विचार करत असतानाच
अरे मुलगीच नाही तर वहिनीही खूप छान गातात. याने आपल्याला कधी सांगितलं नाही. तिसरा नंबर आला आहे दोघींचा. ऑफिसचा दुसरा सहकारी असं म्हणाला. ऑफिसच्या सहकाऱ्यांकडूनच विजयला पहिल्या फेरीचा निकालही कळाला होता. सहकाऱ्यांकडून होणाऱ्या कौतुकामुळे विजयलाही आता या स्पर्धेची उत्सुकता वाटू लागली होती. दुसरीकडे आनंदीताईंचीही अशीच परिस्थिती होती. त्यांच्या मैत्रिणींमध्ये आता रागिनी आणि स्वराची चर्चा जास्त होत होती. खूप छान गाते हो तुझी सून आणि नात, एक मैत्रीण म्हणाली. मग सून आणि नात कोणाची आहे? मीच बसून दोघींचा रियाज करून घेते. फुशारकी मारायची संधी मात्र आनंदीताईंनी सोडली नाही. त्या दिवसापासून मात्र त्यांचा स्वरा आणि रागिनीविषयी असलेला राग कमी झाला होता. विजयलाही कुठेतरी अपराध्यासारखे वाटत होते. पण रागिनीला पाठिंबा देण्यात त्याचा इगो पुढे येत होता. मधुकररावांनी हे ओळखले. विजय, माणसाने जर चूक लक्षात आली तर ती लगेच सुधारण्याचा प्रयत्न करावा, मधुकरराव विजयला म्हणाले. काय बाबा, कशाबद्दल बोलताय तुम्ही? मला समजले नाही, विजय गडबडून म्हणाला. हीच वेळ आहे विजय आपल्या निरागस लेकीच्या मनात स्वतःविषयी प्रेम निर्माण करण्याची. नाही तर आयुष्यभर त्या लेकराच्या मनात आपल्या बाबांविषयी अढी निर्माण होईल. एवढं बोलून मधुकरराव तिथून निघून गेले. विजयच्या कानात मात्र बाबांचा आवाज सतत घुमू लागला. दुसरी फेरीही झाली. स्वरागिनीची विजयाची घौडदौड तिसऱ्या म्हणजे शेवटच्या फेरीपर्यंत येऊन पोहोचली. आता शेवटची फेरी कोण जिंकणार याची उत्सुकता शिगेला येऊन पोहोचली होती. इकडे शेवटची फेरी आली तरी विजय कधी आणि कसे बोलायचे याच विचारात होता. शेवटच्या फेरीसाठी स्वरा आणि रागिनी जीव ओतून प्रॅक्टिस करत होत्या. स्पर्धेचा दिवस उजाडला. देवाला नमस्कार करून सगळे निघाले. बराच वेळ प्रयत्न करूनही आज रागिनीला कॅब मिळत नव्हती. आई, अजून किती वेळ कॅब यायला? विकासने विचारले. हो रे, आज कॅबच मिळत नाहीये. बाबा, तुमच्या मोबाईलवरून एकदा ट्राय करता का? प्रदीप सरांचा पण 2 वेळेस कॉल येऊन गेला, रागिनी काळजीच्या स्वरात म्हणाली. आई, कॅब मिळाली नाही तर? स्वराचा नर्वस झालेला चेहरा पाहून रागिनी म्हणाली. मिळेल बेटा, काळजी करू नकोस. काही गरज नाही कॅब बुक करायची, आपण आपल्या कारने जाणार आहोत. समोरून विजयचे हे बोलणे ऐकून सगळेजण 2 मिनिट त्याच्याकडे पाहत राहिले. सगळ्यांचे प्रश्नार्थक चेहरे पाहून विजय म्हणाला, मीही येणार आहे. हे ऐकून सगळेच जण आश्चर्यचकित झाले. स्वराने तर आनंदाने उडी मारली. खरेच बाबा, तुम्ही येणार आमच्याबरोबर? असे म्हणत बाबांकडे ती पळत गेली. तिला पळत आलेलं पाहून विजयनेही आपले दोन्ही हात पुढे करून तिला उचलून घेतले आणि छातीशी कवटाळले. हे बघून मधुकरराव हळूच म्हणाले, देर आहे दुरुस्त आहे. चला मग स्वरा, गाडीत बसून जाऊ आपण. मधुकरराव सगळ्यांना घेऊन बाहेर गेले. आता विजय आणि रागिनी दोघेच होते. विजय रागिनीजवळ येत म्हणाला, रागिनी, माझे चुकले. त्याला तिथेच थांबवत रागिनी म्हणाली, माझ्या स्वराच्या पाठीशी आज तिचा बाबा उभा आहे, यातच सगळे काही आले. उशीर होतोय, आपल्याला निघायला हवे. सर्वजण स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचले. आज हॉल पूर्णपणे भरलेला होता. स्टेजवर जाण्याआधी रागिनीने आईचे दर्शन घेतले आणि म्हणाली, आई, आज इथे बाबा असायला हवे होते. आहे, इथेच आहेत ते, तुझ्या गाण्यात आहेत, अनघा म्हणाली. रागिनी आणि स्वरा स्टेजवर आपल्या जागेवर जाऊन बसल्या होत्या. स्पर्धा सुरू होण्यासाठी वेळ होता. स्वराला शेवटच्या फेरीचे टेन्शन आले होते. ती रागिनीला म्हणाली, आई, आज जर आपला 1 नंबर आला नाही तर आपण हारू ना? माझ्याकडून काही चुकले तर? रागिनी स्वराच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, स्वरा, स्पर्धा म्हटले की कोणीतरी हरणार आणि कोणीतरी जिंकणार. आपल्या हातात असतं फक्त मनापासून प्रयत्न करून आपले बेस्ट देणं. तू प्रत्येक फेरीत खूप छान गायली आहेस आणि आज तर आपण जिंकणारच. का विचार? का? कारण आजपर्यंत माझे बाबा माझ्याबरोबर होते
आज तुझे देखील बाबा तुझ्याबरोबर आहेत. प्रेक्षकांमध्ये बसलेल्या विजयकडे बघत रागिनी म्हणाली. स्वराई हे ऐकून खुश झाली आणि म्हणाली, आई, आज पहिल्यांदा बाबा माझं गाणं ऐकणार ना, म्हणून मी छानच गाणार. रागिनीला आपल्या मुलीचे कौतुक वाटले. स्वरा मोठ्या आत्मविश्वासाने गायली. शेवटची फेरी मोठ्या जोशात पार पडली. आता सगळ्यांना उत्सुकता होती ती रिझल्टची. परीक्षकांनी निर्णय घोषित केला आणि पहिला नंबर स्वरागिनीचा आला. हॉलमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. स्वरा तर आनंदाने नाचू लागली. रागिनी मात्र शांत होती. बाबांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर होते. पारितोषिक घेण्यासाठी दोघींनाही वरती बोलावले. पारितोषिक स्वीकारल्यानंतर परीक्षकांनी स्वराकडे माईक देऊन 2 शब्द बोलायला सांगितले आणि छोट्याशा स्वराने, मला खूप छान वाटते आहे, पुढे आई बोलेल एवढं बोलून माईक रागिनीकडे दिला. तिच्या या बोलण्याने हॉलमध्ये हास्याचे कारंजे उडाले. आता सगळ्यांचे लक्ष रागिनीकडे होते. रागिनी बोलू लागली. आजचा दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे आणि यासाठी प्रदीप सरांचे मनापासून धन्यवाद. त्यांनी मला माझ्या बाबांचे स्वप्न पूर्ण करण्याची एक संधी उपलब्ध करून दिली. माझे कुटुंब माझ्यासोबत उभे राहिले म्हणून आज ही स्पर्धा आम्ही मायलेकी जिंकू शकलो. आयोजकांना शेवटची विनंती आहे. आतापर्यंत खूप छान व्यवस्थापन झाले, पण त्यांनी मला आत्ता परवानगी दिली तर माझ्या बाबांना श्रद्धांजली म्हणून गाण्याच्या 2 ओळी मला गायच्या आहेत. एवढं बोलून तिथे असणाऱ्या आयोजकांकडे तिने बघितले. त्यातले एक जण पुढे येऊन म्हणाले, नेकी और पूछ पूछ. त्यांनी रागिनीला गायला सांगितले. टाळ्यांचा पुन्हा एकदा कडकडाट झाला. रागिनी मनात बाबांना म्हणाली, बाबा, आज तुमची रागिनी स्टेजवर गात आहे. गाण्याची पहिली स्पर्धा आम्ही जिंकली आहे. ह्या 2 ओळी तुमच्यासाठी. त्यानंतर तिने सुन्या सुन्या मैफलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे हे गाणं प्रेक्षकांसमोर सादर करून आपल्या वडिलांना श्रद्धांजली अर्पित केली. समाप्त. धन्यवाद. श्रोते हो, कशी वाटली तुम्हाला स्वरागिनी कथा? लाईक आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.